एसटी कर्मचाऱ्यांचे 80 कोटी थकले. सप्टेंबर 2023 पासूनच्या निवृत्तीची रक्कम थकीत आहे. 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम थकीत. हिंगोलीत सिद्धेश्वर गावात वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित. संतप्त महिलांचं 33 केव्ही उपकेंद्रांवर आंदोलन. जोरदार घोषणाबाजी करत वीज वितरण विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध. सिल्लोड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी महामार्गाचं संथ गतीने काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी. लवकरात लवकर कोंडी सोडवण्याची त्रस्त वाहन चालकांची मागणी. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील मिळकतींची नोंद लवकरच प्रॉपर्टी कार्डावर होणार. वर्षभरात 3 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डाचे वितरण केले जाणार. भारतातून पाठवलेले 4 कोटी आंबे अमेरिकेने नाकारले. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे फटका बसला. आंबा निर्यातदारांचं मोठं नुकसान. लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा विमानतळावर 4 कोटी 28 लाखांच्या आंब्याचं नुकसान. अंगणवाडी आणि पहिलीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम. 30 लाख बालकांसाठी आधारशिला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय. सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदी. प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरावी लागणार. 1 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार. नागपुरात सीबीएसई अभ्यासक्रमात 10वीतील विद्यार्थिनी शांकरी जाधवला 5 विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण. मिहान येथील दिल्ली पब्लिकमधील विद्यार्थिनी. पुण्यात पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी. वारकऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा चोख करण्याच्या सूचना. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 20 जूनला पुण्यात. दरवर्षी दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी. हिंगोलीतील अनेक गावांमध्ये क्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. क्लोराईडयुक्त पाण्यामुळे आता वृद्ध नागरिकांमध्ये हाडेदुखी, लहान मुलांची वाढ खुंटणे, मुलांचे दात पिवळे पडणे यांसारख्या समस्या. सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत सासवडमध्ये शेतकरी संघटनेचं लाक्षणिक उपोषण. निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची संघटनेची मागणी. लातूरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. मागण्या मान्य न केल्यास विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा. परभणीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक. विमा कंपनी विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी समिती जिल्हाभरात आंदोलन करणार. हिंगोलीत अवैध वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन. अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करण्याची तरुणाची मागणी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वारकरी महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. तातडीने महामंडळाची अंमलबजावणी करा. वारकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार. सकाळी 10 वाजता राजभवनमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार. गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याची चर्चा. धनंजय मुंडेंचं खातं भुजबळांना मिळणार असल्याची शक्यता. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या शपथविधीवरून टीका केली. एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री येणार अशी टीका त्यांनी केली आहे. तर भाजपच्या भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम या घोषणेवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक. अवकाळी मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. शेतीच्या नुकसानीवर मंत्रिमंडळात कोणता निर्णय होणार याकडे लक्ष. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या येतव ॲपचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण. या ॲपच्या मदती प्रवाशांना आता व्यावसायिक वाहन चालकांशी थेट संपर्क साधता येणार. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ केरळ दौऱ्यावर. केरळचे अतिरिक्त आयुक्त KR ज्योतिलाल यांची घेतली भेट. शिष्टमंडळ केरळ लॉटरी मॉडेलचा अभ्यास करणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भावना खाणेकर यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते भावना खाणेकर यांना उपाध्यक्षपदाचं पत्र.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर भटक्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यवतमाळ जिल्ह्यात दाखल. त्यांनी भटक्या विमुक्त प्रवर्गांच्या समस्या जाणून घेतल्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं भाजपा आमदार राहुल कुल यांचं अभिनंदन. विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केलं अभिनंदन. बियाणं खतं शासन मान्य दुकानातूनच खरेदी करा. विक्रेत्यांकडून पक्क बिल घ्या. तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांचं शेतकऱ्यांना आवाहन. परभणीत शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी शासन निर्णयानुसार आता बसवले आहेत का याची सविस्तर चौकशी करण्याची मनसेची मागणी. नांदेडमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, डॉक्टर अजित गोपछडे यांच्यासह नांदेडकरांनी घेतला सहभाग. शिर्डी तिरंगा विजय रॅलीचं आयोजन. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रॅलीत सहभागी. रॅलीत नागरिकांकडून भारतीय सेने दलाच्या योगदानाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न. चंद्रपुरात उद्या काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद जवानांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार. परभणीमधील सेलूत तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी सैनिक आणि महिलांचा विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा भागात ऑरेंज अलर्ट जारी. राज्यात उद्यापासून शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गेल्या 11 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. पैठण शहरासह तालुक्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडित. अनेक तास वीज नसल्याने नागरिक त्रस्त. बदलापूर शहरात अवकाळी पावसाचा जोर. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा. मात्र शेतकऱ्यांच्या पिकावर परिणाम. पावसामुळे कोथिंबिरीची आवक घटली. घाऊक बाजारात कोथिंबिरीची जोडी 5 रुपयांनी महागली. किरकोळ बाजारामध्ये कोथिंबिरीची जोडी 20 ते 30 रुपयांना मिळते. संगमनेर आणि अकोले तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. पावसामुळे कांदा आणि भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचं नुकसान. अनेक घरांचंही नुकसान. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचना. यवतमाळमध्ये महागाव तालुक्यात शिरपुल्लीमध्ये पावसामुळे तीळ पिकाचं नुकसान. सध्या तीळ पिकाची काढणी सुरू. नाशिकच्या निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू. नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेतीपिके, जनावरांसह नागरिकांना मोठा फटका. उरण तालुक्यातील करळ ब्रिज येथे एलपीजी वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात. टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज. भिवंडी शहरातील आपणा रुग्णालयासमोरील दुचाकी चोरी घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून अज्ञात चोराचा तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये सायबर चोरट्याला सायबर पोलिसांकडून अटक. भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीला 1,95,00,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातलेल्या चोराला अटक. नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयातून पसार झालेल्या कैद्याला पोलिसांकडून अटक. चोरीच्या आरोपात अटक कैद्याची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल. 17 मे रोजी कैदी रुग्णालयातून पसार झाला होता. राज्यातील कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाला सांगलीतील कृषी सहाय्यकांचा धरणे आंदोलन करत पाठिंबा. अयोध्येमध्ये ज्येष्ठ महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी हनुमानगढी मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी गर्दी. अहमदाबादमधील चांडोला परिसरात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम पाडण्यास सुरुवात होणार. 2.5 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवलं जाणार.
धुळे शहरातील लांढोर बंगल येथील जाण्यासाठी आता पक्का रस्ता तयार करण्यासाठी आंबेडकरवादींचं वन विभागाला निवेदन. डॉक्टर बाबासाहेबांचं स्मृतीस्थळ असलेल्या या बंगल्यावर भाविकांना दर्शनासाठी येताना रस्त्याअभावी अनेक समस्या येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.